आता बातमी आहे पुण्यातनं। तिथे कोथरूडमधल्या 3 मुलींसोबत तपासादरम्यान पोलिसांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर मुली आणि विविध संघटनांकडून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र पोलिसांनी त्या 3 मुली आणि आंदोलन करणाऱ्यांवरतीच गुन्हा दाखल केला। त्यानंतर संबंधित मुलींनी पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करून पोलिसांवरती कारवाईची मागणी केली होती। मग न्यायालयानं 6 पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचा आणि या प्रकरणाचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश दिले। या निर्णयाच्या विरोधात पुणे पोलिसांनी आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती आणि पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतरही न्यायालयानं 6 पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचं न्यायालयानं म्हटलं। या एफआयआर मध्ये जे 8 आरोपी पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की त्याच्यामध्ये अमोल कामटे सहायक पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर, संजीवनी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर, धनंजय सानप पोलीस अधिकारी सायबर विभाग, विनोद परदेशी पोलीस हवालदार छत्रपती संभाजीनगर, प्रेमा पाटील सहायक पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस स्टेशन, श्रुती कडणे मपोषक कोथरूड पोलीस स्टेशन आणि सखाराम सानप निवृत्त पोलीस कर्मचारी, हे सगळे 8 आरोपी या ठिकाणी असणार आहेत। ते किडनॅपिंग असेल किंवा क्रिमिनल ट्रेसपास असेल किंवा डेकॉइटी असेल, विनयभंग असेल, असे सेक्शन गंभीर सेक्शन दाखल झालेले आहेत। अॅट्रॉसिटी ऍक्टचे सेक्शन 31R, 31S आणि 31W सारखे गंभीर सेक्शन अंतर्गत एफआयआर होत आहे।